गावाला आल्यापासून रोज एक नवीन एक्सपिरियन्स मी करत आहे. आजचा एक्सपिरियन्स काही वेगळाच होता. आज मी चाललो होतो यात्रेला, तर ही काही साधीसुधी यात्रा नव्हती, तर ही श्री क्षेत्र सोनार येथील श्री काळभैरवनाथाची यात्रा होती. म्हणून मी तिकडे चाललो होतो आणि दर्शन करून येणाऱ्या भाविकांकडे पाहत होतो की सगळे गुलालाने माखलेले होते. तसेच माझे काय हाल होणार होते हे मला माहिती होतं. तरी पण मी चाललो होतो आणि सगळे भाविक एवढे भर उन्हात दर्शनासाठी चालले होते, म्हणून मी त्यांच्यासोबत रांगेत लागलो होतो. खरं तर सोनारी म्हटलं की खूप सारी माकडं देखील इथं आहेत, पण यावेळेस थोडी कमी माकडं दिसली, कारण खूप गर्दी असल्यामुळे ती भिवून पळाली असावीत. मग समोर दर्शनाला गेल्यानंतर समोरच काळभैरवनाथाचा रथ दिसला. मग त्याचं दर्शन वगैरे केलं आणि पुढं म्हटलं चला जाऊयात. तर तेवढ्यात कावड आली. मग त्या कावडच्या चंगराचंगरीत मी सापडलो. मानाची काठी, कावड वगैरे आली. त्याचंही देखील दर्शन घेतलं आणि म्हटलं चला मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करू, कारण आतमध्ये तर दर्शन होणार नाही. म्हणून मग प्रदक्षिणा करायला गेलो. तर मग इतरांप्रमाणे मी खोबरं टाकायचं प्रॅक्टिस केली, पण मी लेफ्टी असल्यामुळं डाव्या हाताने मी कुठेही लांब फेकू शकतो. उजव्या हाताने काही जास्त लांब गेलं नाही आणि हळूहळू पाहिलं तर माझी पांढरे कपडे आता गुलालाने माखत चालली होती. ते मी पाहिलं. कसं तरी दर्शन करून बाहेर आलो आणि पिल्याची ही माझी हालत अशी झाली होती, कारण ऊन पण खूप होतं आणि गुलालाने माखलं होतं, त्याच्यामुळे अशी हालत झाली होती. मग 3:30च्या सुमारास हा रथ बाहेर आला, कारण सोनारीहून कंडारीला तो रथ जात असतो. मग त्याचं दर्शन वगैरे घेतलं आणि सगळं देवधर्म पूर्ण केला आणि म्हटलं चला आता गाडीकडे जाऊयात. तर जाताना काही अशी हालत झाली होती, म्हणून मग शेवटी गाडीकडे चाललो आणि मग तेवढं त्याला झोप लागली होती. हा झोपतोय तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून घ्या.